ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सात्विक पक्वान्नाचा हा टेम्पटिंग मेनू मी कसा बनवला आहे तो या व्हिडिओमध्ये पाहूयात. म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. लहान मोठ्यांसहित सर्वांना आवडेल असा हा लॉलीपॉपचा मेनू अगदी आपल्या घरातील सामानापासून बनतो. या ठिकाणी मी घेतले पिवळे वाटाणे. ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. कमीत कमी 8 ते 10 तास भिजवायचे आहे. इथे माझे एक बाउल वाटाणे झालेले आहेत, तर ते मिक्सरच्या पॉटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आल्याचा तुकडा, हिरव्या मिरचीचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरं, कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे मिक्सरमधून ओबडधोबड आपल्याला काढून घ्यायचं आहे. मिक्सीचं बटन चालू बंद करत हे ओबडधोबड काढून घ्यायचं. एखादा वाटाणा यामध्ये असल्यास तो बाजूला काढून ठेवायचा आणि हे मिश्रण मी छान वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता थोडेसे एक दोन वाटाणे असतात ते बाजूला काढून ठेवते मी. हे एका पॉटमध्ये आपण काढून घेऊयात आणि या ठिकाणी आता घ्यायचा आहे एक बटाटा. तो बटाटा चांगला किसून घ्यायचा आणि हा किसही वाटाण्याच्या वाटणामध्ये घालून घ्यायचा आहे. या लॉलीपॉपला आपल्याला पाण्याशिवाय बनवायचं म्हणजे ते बनतच पाण्याशिवाय. एकही थेंब पाण्याचा या ठिकाणी आपल्याला लागायचा नाही. आता बाइंडिंग येण्यासाठी मी घेतलेले आहेत मुरमुरे. ज्या वाटीने वाटाणे घेतले त्याच वाटीने 1.5 वाटी मी मुरमुरे घेतले. ते मिक्सर मधून त्याचे पीठ काढलेलं आहे आणि यामध्ये घालून घेतलेलं आहे. या मुरमुऱ्याच्या पावडरमुळे आपल्या लॉलीपॉपला क्रिस्पीनेस येतो आणि चांगले कुरकुरीत होतात. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 चमचा घालून घेतलेला आहे पावभाजी मसाला. वाटणामध्ये देखील तिखट घातल्यामुळं मी या ठिकाणी फक्त पाव चमचा लाल तिखट पावडर घालून घेते. आणि आता घालायची हळद आणि चवीनुसार मीठ. आणि या लॉलीपॉपला वेगळी चव देण्यासाठी, ती चव सगळ्यांनाच आवडते, ते लोणच्यातील मसाला घालायचा 1 चमचा. मी आंब्याच्या लोणच्यातील मसाला घालते. आपण लिंबाच्या लोणच्यातील मसाला देखील घालू शकतो. आणि आता हे सगळं आपल्याला चांगल्या पद्धतीनं याचा डो मळून घ्यायचा आहे. चमचा बाजूला ठेवूयात आणि हातानेच हा डो आता मी मळून घेते. या ठिकाणी पाहू शकता अतिशय छान पैकी हा डो माझा मळून झालेला आहे आणि त्याचे या पद्धतीनं लॉलीपॉप आपण बनवून घ्यायचे. हे लॉलीपॉप अगदी क्रिस्पी होतात आणि छोटी मुलं तर मिटक्या मारत खातीलच, पण मोठेही तेवढ्याच चवीने खातील. या ठिकाणी बोलता बोलता माझे सगळे लॉलीपॉप बनवून झालेले आहेत. आणि आता आपण तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवूयात. तेल चांगलं कडकडीत तापलं की मध्यम गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी 2 ते 3 मिनिटं ब्राऊन होईस्तोवर तळायचे आणि मग काढून घ्यायचे. आणि आता तुम्ही चॅनलला नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील, त्याच्या नोटिफिकेशन्स येतील. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक द्या. तुमचं लाईक म्हणजेच माझा उत्साह आणि मला मिळालेलं प्रोत्साहन असतं. आणि या ठिकाणी माझे हे लॉलीपॉप बनवून झालेले आहेत. लहान मुलांसाठी टूथपिक लावून दिल्यास त्यांना वेगळा आनंद मिळतो, म्हणून मी याला टूथपिक लावते. आणि केचप घ्या, टोमॅटो सॉस घ्या किंवा पुदिन्याची चटणी बनवा आणि त्यासोबत ही लॉलीपॉप मस्त एन्जॉय करा. अतिशय क्रिस्पी झालेले आहेत. तुम्हीही बनवा, खा आणि खाऊ घाला आणि सगळ्यांचं तोंड भरून कौतुक मिळवा. अतिशय मस्त
मस्त मस्त टेम्पटिंग झालेले आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना देण्याआधी मी चव घेऊन पाहते की हे लॉलीपॉप कसे झालेले आहेत, मगच सगळ्यांना देते. पण नक्कीच ते खूपच मस्त झालेले आहेत. पुन्हा भेटूया नवीन मेनू सोबत नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.